नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर संध्याकाळचे सर्व कामं झाले. आज आहे बुधवारचा बाजार, तर म्हटलं मग बाजारात जायचं आहे. सकाळी काही व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही मला. सकाळी आम्हीच उशिरा उठलो. काल यांची ड्युटी होती, त्यांना 2-2:30 वाजून गेले होते आणि झोप लागत नाही आपल्याला, तर त्याच्यामुळे मला पण झोप लागलेली नव्हती. 2:30 वाजता हे आले तेव्हा आम्ही म्हणजे झोपलो. ते 3 वाजून गेले होते झोपायला. तर उशिरा उठल्यामुळे ना कामं होते माझे, सर्व कामं आवरले. डेकोरेशन वगैरे काढायचं बाकी होतं, ते काढलं. परत थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचं वातावरण. आत्ता चहा ठेवला, या चहा घ्यायला. आज पाऊस पडलेला आहे. मी थोडी झोपली आणि मला माहीत नव्हतं पाऊस पडला आहे बुवा असं. तर पाऊस पडलेला आहे. वातावरण जास्त पण नाही झालेला आहे. गरम होतंय, खूपच गरम होतंय. मी तोंडात पाय धुतले आता आणि बाहेरचा आवाज येतो म्हणून मला दरवाजा लावावा लागतो. तर आता चहा ठेवला आणि चहाशिवाय ना झोप जात नाही माझी. म्हटलं पहिले चहा घेते आणि मग दुसरे कामं आहे थोडेफार, तर ते कामं करून घेते. गुडिया राणीने गुलाबाई पण बसवली. तिने फक्त ते पाट वगैरे मांडून ठेवला, तिनेच बसवली. मी थोडा आराम करत होती दुपारी. तर तुम्हाला दाखवणार मी ती गुलाबाई कशी बसवली. गुडिया राणीची गुलाबाई बी कशी आहे ते पण मी तुम्हाला हे बघा, गुडिया राणीने. आणि गुलाबाई इतकी छान आहे ना, मला खूप आवडते गुलाबाई गुडिया राणीची. हिला तरी 3-4 वर्षे तरी झाले असतील. आम्ही म्हणजे पॅक करून ठेवून देतो, विसर्जन काही करत नाही तिचं. 4 वर्षे तरी झाले असतील. तर चला मी चालले आता भाजीपाला घ्यायला. आणि गुडिया राणीने ना गुलाबाईची आरती केली. मस्त दिवा मी तर प्रसाद ठेवला आणि ठेवून दे, तुला जो पटेल तो प्रसाद ठेवून दे. मी चालले आता बाजारात. आणि आज पूर्ण हां घाई आहे त्याच्यामुळं. हां मी आल्यावर ठेवशील का? ठीक आहे. काय आणू मग गुलाबाईला प्रसाद? ठीक. तर चल. तर घरी आल्या मी पहिले बटाटे लावले, कारण की वडापाव मागते गुडिया राणी. आणि पहिलेच सांगून दिलं होतं तिने, तर पाव घेऊन ये मम्मी, तर वडापाव बनवायचा आहे आपल्याला. तर तिने मी बटाटे लावून दिले. हे बघा इथं बटाटे लावले मी. दूध गरम झालेलं होतं, पण त्याच्यावरचं झाकण काढलं. गरम होतं ना, म्हटलं फ्रीजमध्ये तसं ठेवता येत नाही. पाव आणले, पाव छान भेटले. हे बघ 30 रुपयाची 1 लादी, 60 रुपयाच्या 2 लाद्या. त्या मी म्हटलं तिकडे ठेवते आता. आणि आत्ता वाजले 8:30. बेसन पीठ पण संपलेलं होतं, बेसन पीठ आणायला लावलं गुड्याला. आणि भाजीपाला तर इतका महाग आहे ना, खूपच महाग आहे. फक्त भेंडी स्वस्त आहे. भेंडी 20 रुपयाची अर्धा किलो होती, तर भेंडी घेऊन आली. आणि बटाटे पण थोडे म्हणजे 10 रुपये उतरले 60 रुपयाच्या. म्हणजे मी 60 रुपयाचे 2 किलो घेऊन आली. तर 1 किलो टाकले मी आणि 1 किलो राहू दिले. 1 किलो जर बटाटे टाकले ना, तर सकाळी माझे ना नाश्त्याला पराठे सुद्धा होता. त्याच्यामुळे मी रात्रीच भाजी करून ठेवते. म्हटलं आता उद्या मुलांची स्कूल आहे, सकाळी मुलांचे पराठे पण होतील आणि आता वडापाव सुद्धा होतील. तर सकाळी मळायचं काम राहतं सकाळी. आणि जिलेबी मी दर आठवडे बाजारला जिलेबी आणते, कारण की आम्हाला आवडतं गोड. पोकळा भेटला मला 10 रुपयाचा, पण फ्रेश भेटला. 20 रुपयाला होती. पण मग मी ना पाव घ्यायला गेली ना, तर म्हटलं मग पोकळा घेऊन घेते. तर त्याने 10 रुपयाला दिला त्या दादांनी. ते दादा म्हणे 20 रुपयाला विकत होती. 25 रुपयाची अर्धा किलो मिरची आणली, कारले आणले, फ्लावर आणलं, टमाटे आणले, अद्रक आणलं पावशरभर. आपल्याला अद्रक लागतं जाता थंडीचे दिवस, म्हणजे थंडी चालूच होणार बा, तसे थंड वातावरण आहे ना, त्याच्यामुळे अद्रक लागतं. नाही असं बी मला चहाला अद्रक लागतं. गवार आणली, वांगे आणले, परत ते दुसरे हे असे वांगे आणले, हिरवे वांगे. आपल्याला डाळ भातासोबत असे वांगे लागतात ना, मग हे आणले. आणि बारीक मिरची आणली. आपलं हेच राहतं रोजचा बाजार. तर आता त्याला काढावी लागेल. याच्यात काय दिलं काय माहिती, कॅरी बॅगमध्ये. हां कोथिंबीर इतकी महाग आहे. वा कोथिंबीर बघ कशी होऊन. कोथिंबीरची आठवणच नाही मला.
मी कोथिंबीर आणली 40 रुपयाची, पावशेरभरच देत नव्हते ते, पण मी पावशेरभर घेतली ना तर मग म्हणे घ्या ताई, तर 40 रुपयाची पावशेरभर आणली. मी तिला आहे ना पूर्ण साफ करून ठेवणार पहिले, कारण की महत्त्वाची म्हणजे कोथमीर जे कोथमीर खूप महाग आणि एका ठिकाणी ना 80 रुपये किलो होती, पण ते जात होते ना त्याच्यामुळे मला 40 रुपयाची दिली, नाही तर देतच नव्हतं कोणीच. आणि कोथिंबीर खूप कोरडी पण आहे आणि चांगली पण आहे बघा, मस्त कोथिंबीर भेटली, मग मी घेऊन आली. बाप्पाची जागा बघा कशी वाटते, एवढे गुलाबाई आली त्याच्यामुळं थोडं प्रसन्न वाटते, पण बाप्पाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मम्मी आज कसं वाटतंय ग, 2-3दा तिचं बोललं गेलं, मम्मी आज कसं वाटतंय ग घरात असं. ह्या वेळेस पण चला आरती करायची आहे, आरती करायची आहे, आरती करायची आहे, असं चालू राहायचं सर्वांचं. आणि प्रसादामध्ये काय बनवायचं आहे, काय बनवायचं आहे. आणि आज पूर्ण शांत शांत आहे. नाहीतर मी बुधवारच्या बाजाराला पण जायची ना, तर पहिले आरती वगैरे करून जायची, पूर्ण तयारी करून जायची. तर आज फक्त दिवे वगैरेच लावायचे होते आणि घर इतकं म्हणजे असं कसं तरी होतं आहे मला. तर चला आपण हे करून घेऊ, पीठ भिजून घेते मी आणि बटाटे काढून बटाट्यांचे सालटे काढते. तर आज वडापावच बनवणार आहे आणि वडापाववरती होऊन जातं आमचं, असं नाही आहे. तर वडापाव करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. 9 वाजून गेले, आम्ही पण बसून गेलो, टी व्ही लावलेली गुडियाने आणि आपले जळगावचे राज्य बघत होतो आम्ही गणपती बाप्पा. तर आता 9 वाजून गेले, कृष्णा पण येऊन गेला, म्हटलं वडापाव काढून घेते. वडापाव काढते मी आणि आम्हाला जेवढे लागतील तेवढेच काढते आणि बाकीची भाजी ना एका साईडला म्हणजे थंडी व्हायला ठेवून दिली, थोडी गरम येतं. आणि ही डब्यात भरून सकाळी मुलांना पराठा देते. माझं असं म्हणजे केली ना भाजी जर केली ना तर मग मी पराठ्यांसाठी एक्स्ट्रा करून देते सकाळी, मग मुलांना पराठे होऊन जातात. तर आता मुलांना देते मी आता गरम गरम खायला. कृष्णा जाईन मग अभ्यास करायला आणि तो पण आलेला राहतो, थकून गेलेला राहतो. सकाळ म्हणजे 4:30 वाजता चालला जातो माझा दादा आणि बसतो तो थोडा वेळ टी व्ही पाहत. तो आला आणि मी बसून गेली मग टी व्ही पाहत. तो म्हणे मम्मी करून दे गरम गरम, आणि गरम गरम केले ना तेव्हाच मुलं बी खाता, मग आपल्याला बी थोडं बरं वाटतं मुलांनी खाल्लं का. आणि आमच्याकडे ना बाहेरचे वडापाव बिलकुल अजिबात चालत नाही, यांना बी चालत नाही आणि आम्हाला म्हणजे मुलांना बी चालत नाही, खाणारच नाही ते बाहेरचे वडापाव. कधीतरी ठीक आहे, पण मग असं कंटिन्यू नाही. जेवण झालं, वडापाव खूप छान झाले होते, मुलांनी पण आवडीने खाल्ले आणि यांनी पण खाल्ले. मी पण मस्त जेवण केलं. तर आणि वडापाव वगैरे राहिलं तर मुलांना आवडतंच, सांगायची गोष्टच नाही आहे. मस्त जेवण वगैरे झालं, टी व्ही पाहत होतो. आता 10:30 पावणे 11 झालेले, 10:30 बी नाही, पावणे 11 झाले. मुलांना पाठवलं मी झोपायला, म्हटलं उद्या स्कूल आहे आणि 2 दिवसापासून सुट्टी होती ना, तर मुलांनी म्हणजे ना खूप एन्जॉय केली सुट्टी गणपतीमध्ये याच्यात. तर आता आहे ना त्यांना म्हटलं झोपा बाबा, सकाळी लवकर उठावं लागेल आणि 2 दिवसापासून उशिरा उठत होतो. तर म्हटलं उद्या लवकर जाग यायला पाहिजे. 2 दिवसापासून आरामशीर निवांत म्हणजे इतकं निवांत उठत होतो आम्ही. आज तर आम्ही म्हणजे ना 9-9:30 वाजता उठलो, खरं सांगते मी. तर म्हणजे जागा झाली नाही आणि रात्री खूप उशिरा झोपलो होतो आम्ही, 3 वाजून गेले होते आम्हाला झोपायला. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पाहत जा, खूप मेहनत लागते. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.